हा प्रश्न लॉज ऑफ मोशन या चॅप्टरवर सीईटी 2024 ला विचारलाय. दी मास ऑफ द लिफ्ट इज 200 किलोग्राम when it ascends with an acceleration of 4 meter per second square, then the tension in the cable supporting the lift will be given acceleration due to gravity g that is equal to 10 meter per second square. Option A 800 Newton, B 2800 Newton, C 4200 Newton and D 2000 Newton. आता आपल्याला काय दिलंय तर लिफ्टचं जे मास आहे ते मास दिले बघा आपल्याला 200 किलोग्राम. त्याच्यानंतर ती लिफ्ट अशी असेंड्स म्हणजे वरती जाते आणि तिचं ऍसिलरेशन दिले आपल्याला 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दिली आपल्याला 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि आपल्याला टेन्शन विचारले की तिथं त्या लिफ्टला जी केबल जोडलेली आहे तिचं टेन्शन किती. आता व्हेन लिफ्ट इज असेंडिंग ऍट दॅट टाइम वी कॅन राईट इक्वेशन टी minus ma that is equal to mg. Therefore t that is equal to हे इकडे शिफ्ट केले ते प्लस झाले. m जर कॉमन काढला तर इनसाइड ब्रॅकेट a प्लस g. आता त्या लिफ्टचा मास किती आहे 200 किलोग्राम आहे आणि a प्लस g किती झाले 14 आणि 14 टू जा 28 म्हणजे 2800 न्यूटन हे त्या लिफ्टला जी केबल लावलेली आहे तिचं टेन्शन आहे. समजला प्रॉब्लेम कसा सोडवला. जो करेक्ट ऑप्शन बी आहे. समजलं का. तर तुम्हाला असे पीवायक्यू जर पाहिजे असतील कमी वेळात अभ्यास करण्याकरता तर विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलवर प्लेलिस्टला जा. मोशन इन चॅप्टर मोशन इन प्लेन हा चॅप्टर बघा. त्याच्यात तुम्हाला तो सीबीएसई ला व्हेक्टरचे जे प्रॉब्लेम आहे तर ते पण त्याच्यातच इन्क्लूड आहे आणि म्हणून खूप सारे व्हेक्टरचे आणि मोशन इन प्लेनचे जे प्रॉब्लेम आहेत पीवायक्यू आहेत ते तुम्हाला प्लेलिस्टला माझ्या चॅनलवर म्हणजेच विंग्स ऑफ फिजिक्सवर पाहायला मिळतील. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.